पाठवून द्यायचंय. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू प्रशांत आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज बॉलर्स नेम मनोज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मनोज. सृष्टी फाउंडेशन विरुद्ध आरजे वॉरियर्स हा सामना मैदानामध्ये सुरू झालाय. मनोज पहिला चेंडू मात्र पाहिला आपण. हा चेंडू मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडू मात्र सुरुवात. सृष्टी फाउंडेशन विरुद्ध आरजे वॉरियर्स हा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. रोहनदादा चौगुलेंचं मात्र एक जबरदस्त आयोजन नियोजन. वॉटर ट्रॉफी एम एम आर्टिस्टिक आयोजित वॉटर ट्रॉफी 2025 चा सोहळा आपण पाहतोय. यावेळेस बॅटची कड होती. सिंगल रन मात्र इथे पूर्ण होईल. त्या दिवसातील हा 7वा सामना आपण मैदानामध्ये होतोय. 8वा सामना सृष्टी फाउंडेशन विरुद्ध आरजे वॉरियर्स हा 8वा सामना मैदानामध्ये लढला जातोय. अप्रतिम आयोजन नियोजन. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रन मात्र इथे नाही. चेंडू डॉट बॉल. खरं तर मी इथं आज जे सर्व संघ आले त्या सर्व संघांचं कौतुक करेल, कारण आज वेळेमध्ये सामने सुरू झाले आणि अगदी पाहता पाहता 8वा सामना आता मैदानामध्ये सुरू झाले. खेळाडूंनी देखील सहकार्य चांगलं केलं. वॉटर ट्रॉफी म्हणलं तर सर्व खेळाडूंची आवडीची ट्रॉफी आणि या ट्रॉफीमध्ये खेळण्याचा आनंद घेत असताना या ट्रॉफीसाठी मात्र सौजन्य देखील हे खेळाडू नेहमीच करतात, सहकार्य करतात. कुठल्या प्रकारचा विलंब इथं होत नाही. वेळेमध्ये संघ येतात, मॅचेस सुरू होतात. अगदी एखादी इनिंग झाल्यानंतर टॉससाठी फक्त एक पुकार दिला लगेच संघ येतात. हे शिस्त आहे या ट्रॉफीने लावलेली, खेळाडूंना लावलेली शिस्त आणि एक सुंदर आयोजन नियोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहायला मिळतं. पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वामध्ये दर्जेदार खेळ आणि दर्जेदार स्पर्धा आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते. हा चेंडू परत एकदा स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र इथे निर्धाव आला. डॉट बॉल. हार्ड हिटर स्पोर्ट्सच्या आकर्षक बॅट आज ग्राउंड मध्ये दाखल झाल्या महेंद्र उबाळे. हार्ड हिटरचे सर्व स्वतः मैदानामध्ये आले. त्यांचं सहर्ष स्वागत मोटर ट्रॉफी दरम्यान. हो खूप उंचीवरती खेळलेला चेंडू. चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी कमी, झेल टिपला. पहिला फलंदाज इथे बाद. मोठी विकेट. झेल कुणी टिपला? वॉर्जे वॉरियर्स. आपल्या खेळाडू इथे पाठवून द्या नाव सांगण्यासाठी. वॉर्जे वॉरियर्स आपला एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवून द्या. आकाश. आकाशने टिपला सुंदर झेल आणि फलंदाज इथे मात्र बाद झाला. मोठी विकेट. प्रशांत नावाचं वादळ मैदानामध्ये शांत केलं गेलं. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय कुणाल जाधव. प्रशांत कदम अगदी फार लवकर बाद झाला. मगाशी प्रशांत कदमला जीवदान मिळालं होतं सुरुवातीला. त्यानंतर प्रशांत कदमने गोलंदाजाला अगदी दारीच धरलं होतं. तोच प्रशांत कदम यावेळेस मात्र जीवदान मिळालं नाही, कारण वारजे वॉरियर्सला माहिती आहे ही विकेट महत्वाची होती. आकाशने टिपलेला एक सुंदर झेल आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र प्रशांतला माघारी परतावं लागलं. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय कुणाल. गोलंदाजी मार्कवर विश्वास. विश्वास मानकर. यावेळेस परत एकदा फटका बसलाय. परत एकदा तिथे झेल आणि आकाशने टिपला झेल. फलंदाजाचा संपला खेळ. फलंदाज बाद.
2 धावांवरती 2 फलंदाज मात्र बाद झालेत. दोन धावांमध्ये 2 फलंदाज बाद. यावेळेस हा चेंडू मात्र हलक्या तरी पॉइंट मध्ये खेळून काढला. सिंगल धाव. डॉट बॉल. तीन धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. सात धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पाणी घेऊन जा आतमध्ये थोडस. फर्स्ट एड किट आणि पाणी घेऊन जा आतमध्ये विनंती असेल. आयोजक कमिटीतील कोणी असेल तर इथून फर्स्ट एड किट पण आहे, आयोजकांनी घेऊन जा. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे संधी मिळणारच नाही. खूप दूरवर आहे क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक चे 2 चौकार मात्र आले. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. त्यावेळेस वाटलं विश्वास मानकर कमी धावांचं षटक मात्र इथे खर्च करेल, पण इथे अगदी पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 चौकार देखील आले. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातील. हा सामना पाहिला तर वॉर्जे वॉरियर्सला जिंकणं फार गरजेचं असेल. हा चेंडू मात्र इथे समजू शकला नव्हता फलंदाजाला. फुल टॉस चेंडू होता, पण इथे विकेट किपर कडनं देखील चेंडू निसटलाय आणि ते बीमर चेंडूसाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. बीमर चेंडू एका नाही पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. पाहूया. धावफलकावरती आपण पाहतोय 2 विकेट मात्र गमावल्या गेल्या आणि या चेंडूचा निर्णय मात्र बाकी आहे. बीमर चेंडू एका पाहिलं जाईल. तिसरे पंच मात्र चेक करतायत आणि निर्णय मात्र इथे कळवला जाईल. मॅच मात्र अगदी पाहिलं तर वॉर्जे वॉरियरला विजय होणं मात्र गरजेचं असेल. डीप चेंडू आहे, बीमर चेंडू नाही आणि ते फेअर डिलिव्हरी असा पंचाचा निर्णय आलाय. ओव्हरची समाप्ती आणि ते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. 12 रन ऑन स्कोर बोर्ड. विश्वाचा शेवटचा चेंडू मात्र सुरेख होता. सृष्टी फाउंडेशन विरुद्ध वारजे वॉरियर्स हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. अगदी दोन्ही संघांना मात्र पहिल्या विजयाचा शोध आहे. अजूनही दोन्ही टीमने विजय मात्र मिळवला नाही. सृष्टी फाउंडेशनला देखील विजयाची गरज असेल, तर दुसऱ्या बाजूने अगदी पाहिलं तर वारजे वॉरियरला देखील विजयाची चाहूल लावणं गरजेचं असेल. प्लस नेम मनोज सपकाळ.
मनोजचा पहिला चेंडू, मनोजचं स्वागत केलंय, आसमानी टोला, चेंडू सीमा पार, षटकार. तिसरी चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर खेळला गेला. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर, षटकार मात्र खेळला गेलाय. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय कुणाल जाधव. चौथा धावांवरती जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. तर एका बाजूने किरण मारुडा नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. हा चेंडू मात्र ऑन साइडला खेळलाय. सिंगल धाव मात्र घेतली जाईल. सृष्टी फाउंडेशन मात्र एक सामना जिंकलाय. तर वॉरचे वॉरियर आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असतील. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. किरण मारुडा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर आता बीट केलंय. केवळ एक सिंगल धाव. 20 रन. ते मनोज सपकाळ पहिल्या चेंडूतील षटकाराला, नंतरच्या दोन चेंडूतील 2 सिंगल धाव मात्र खर्च केल्या. मॅच मार्क पाहिली तर दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा सामना असेल. बिग ब्लास्ट, पॉवरफुल हिट, फार दूरवरचा षटकार. कुणाल जाधवच्या बॅट मधनं जेवढी ताकद होती सर्व ताकद त्या चेंडूवरती लावली. टायमिंग बेमिसाल होता. परफेक्ट चेंडू मिडल ऑफ द बॅट झाला आणि तो चेंडू मैदानाच्या बाहेर फेकला गेला. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 26 रन. परत एकदा हा चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला डिपॉझिट केलं पुढच्या प्लॉट मध्ये. आणखी एक षटकार. मनोज सपकाळ या ओव्हर मध्ये बराचसा मागणा ठरताना आपल्याला पाहिलं होते. 20 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा फक्त मनोजने खर्च केल्या होत्या. या ओव्हर मध्ये धावांचा पाऊस पडतोय. हा चेंडू मात्र इथे शरीर भेदक मारा, रन मात्र इथे नाही, डॉट बॉल. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा, 32 रन ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या ओव्हर मध्ये धावाचा पाऊस पडला. अगदी एका पाठोपाठ एक अशा 3 षटकार या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार तर अगदी घणाघाती होते. अगदी त्या 2 षटकारांनी गोलंदाजच्या मनावरती देखील आघात केला असेल, इतके दूरवरचे षटकार होते. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज बॉलर्स नेम शुभम. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शुभम. यावेळी चेंडू मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा लांब होता. 2 क्षेत्ररक्षक मध्ये चेंडूने टप्पा घेतला. एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 33 धावा, 33 रन. 2 विकेट मात्र इथे गमावल्या गेल्या. चौथं षटक आता प्रगतीपथावर असताना प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 52 धावांपर्यंत प्रोजेक्टेड स्कोर दाखवला जातोय. पण असे फटके खेळले तर 52 राहणार नाही. तो स्कोर बोर्ड आणखी पुढे सरकेल. षटकार. कुणाल जाधव मात्र उशिराने जागा झालाय की काय. अगदी चौथा सामना आहे, त्यामध्ये एका सामन्यामध्ये विजय मिळवलाय. चौथा सामना मैदानामध्ये खेळतायत.
आणि या सामन्यामध्ये विजय मिळवला तर बाकीच्या संघाचा खेळ पाहत राहावा लागेल की चान्स मिळतोय का. 39 या धावफलकावरती आपण पाहतोय. 2 फलंदाज मात्र बाद. चौथं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक, अजून 10 चेंडू शिल्लक आहेत. या 10 चेंडू मध्ये पाहिलं तर मोठ्या धावा जमवाव्या लागतील. क्षेत्ररक्षणेमध्ये बदल मात्र आता केला जातोय. डीप स्कोअर लेग मध्ये आता क्षेत्ररक्षण मात्र तैनात केले आहे, कारण तिथे षटकार मात्र खेळले गेलेत. ती वारंवार पाहिलं तर त्याच दिशेने मात्र षटकार खेळले गेलेत आणि आता उशिरा का होईना तिथे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पाहूया गोलंदाज, पण इथे किती लांब क्षेत्ररक्षक ठेवला तरी त्याच्या डोक्यावरनं षटकार मारणारा हा फटका होता. कुणाल जाधव आणखी एक खणखणीत टोले जंग प्रहार षटकार. षटकाराची आतिषबाजी आपण पाहतोय. चला बॉल द्या आतमध्ये अजून एखादा. कुणाल ज्या प्रकारची बॅटिंग आता करतात, चौथ्या मॅच मध्ये कुणाला नक्की झालं तरी काय, वारंवार चेंडू मैदानाच्या बाहेर खेळत आहेत. गोलंदाजाच्या मनावरती आणि आयोजकांना मात्र इथे काम वाढवणारा खेळ मैदानामध्ये सुरू झालाय. 2 षटकार यावर मध्ये आतापर्यंत पाहिले. शुभम गवारी फिर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो, हा चेंडू लोअर फुट झोपून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट मध्ये चेंडूला थांबवलं. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही, केवळ एक सिंगल धाव. 46 रन, 46 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. हा चेंडू मात्र इथे फॉलो केलाय पंच मात्र थांबून आहेत, तटस्थ आहेत. चेंडू मात्र इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. एस्टनच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा डॉट बॉल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46, 2 फलंदाज बाद. 46 2 बाद 46 धावा. शेवटचे 6 चेंडू मात्र त्या पहिल्या इनिंगचे शिल्लक असतील आणि या शेवटच्या 6 चेंडू मध्ये धावांचा ओघ वाढवणं गरजेचं असेल. आयुष्यात संघर्षाला महत्व आहे. संघर्षाशिवाय आयुष्यामध्ये काहीच मिळत नाही. संघर्ष मात्र दोन्ही संघांचा सुरू आहे. 6 चेंडू शेवटचे शिल्लक असतील पहिल्या इनिंगचे. सृष्टी फाउंडेशन किती धावा इथं मात्र बनवतील. गोलंदाजी मार्कर गोलंदाज. संकेत संकेत कासार गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. संकेत कासारच्या गोलंदाजीला हा चेंडू मात्र फार दूरवरचा षटकार होता. प्रयत्न मात्र तिथे प्रेक्षकांनी चांगला केला. ऑर्गनायझर आहेत मयूर दादा, तिथे मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न केला. अजून थोडी जागा मागे हवी होती, तो झेल झाला असता. 52 धावा, 52 रन. 2 फलंदाज बाद, 52 धावा. फार दूरवरचे षटकार. आता मात्र कुणाल जाधवने केले. 46 धावांवरती कुणाल पोहोचलाय फक्त 13 चेंडू मध्ये आणि इथे फटका फसला. झेंडू हवेत आणि ते नशीब मात्र बलत्तर होत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 14 चेंडू मध्ये 48 धावांचा सुसाट खेळ मैदानामध्ये चालू आहे. किरण मारुडा फक्त 5 चेंडूचा सामना केलाय, 3 धावा. नॉन स्ट्रायकिंग एडवरतीच किरण मात्र थांबून आहे. स्ट्राईक फक्त कुणालकडे. 14 चेंडू 48 धावांचा सुसाट खेळ मैदानामध्ये झालाय. 54 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. कुणाल परत एकदा स्ट्रायकिंग एंडवरती.
आणि यावेळेस फटका मात्र हवाई फायर केलाय आणि ते पाहूया धावा किती मिळते 6 आणि त्याचबरोबर कुणाल जाधवचं अर्धशतक पूर्ण होतंय. आजच्या दिवसाचं दुसरं अर्धशतक कुणाल जाधवने झळकवलं. फक्त 15 चेंडू मध्ये कुणाल जाधवने केल्या 54 धावा. शेतकऱ्यांची आतिषबाजी मात्र त्या या इनिंग मध्ये आपण पाहिली. शेवटचे 3 चेंडू 60 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावल्या गेल्या. परत एकदा हवाई हल्ला, चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार, तिसरा षटकार या ओव्हर मधील. ही बॅटिंग कुणालची आधीच्या 2 ते 3 मॅच मध्ये होणं गरजेचं होतं, पण देर आहे दुरुस्त आहे. अजून देखील फार संधी आहे. अजून देखील संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला नाहीये. चौथा सामना जरी असेल तरी अजूनही दुसऱ्या 4 संघांच्या मॅचेस बाकी आहेत. त्यावरती लक्ष मात्र ठेवलं जाईल. परत एकदा तुफानी फटका, चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. षटकार. कुणालची बॅटिंग बघायला जास्त आता मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांकडे पावत लागत नाही, कारण इथे क्षेत्ररक्षक थांबवलेत पण चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट हवेत खेळत आहे. षटकार. गोलंदाजांवरती तुटून पडलाय वाटतं आता यावेळेस कुणाल जाधव. 3 षटकार बॅक टू बॅक आले. चौथा षटकार या ओव्हर मध्ये आला. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, फलंदाज मात्र बाद. शेवटच्या चेंडूवरती विकेट. 72 धावा बनवल्या. विजयासाठी 73 धावांची गरज. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. निलेश दादा डेरे त्याचबरोबर सचिन दादा मिंगडे 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. निलेश दादा डेरे अर्थात यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. निलेश डेरे 11 अर्थात यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध सचिन दादा मिंगडे 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. तर आता आपण पाहतोय मॉडल ट्रॉफी च्या सुपर 8 मध्ये आजच्या दिवसामध्ये जो संघ दाखल झालाय त्या संघाला आपण तिकीट टू मॉडल ट्रॉफी हे मात्र देण्यात येणार आहे. आणि ते देण्यासाठी मी सन्माननीय अशोक अण्णा पवार मी एक स्पीकर व्यावसायिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अशोक अण्णा पवार यांना मी आमंत्रित करेल, विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते तिकीट टू मॉटर ट्रॉफी हा बॉक्स देऊन आपण सन्मानित करायचं आहे. आजच्या दिवसातील पहिला समजा जो क्वालिफाईड झालाय FC विजय बेंगळे स्पोर्ट्स अकॅडमी या संघाला मात्र आता सन्मानित करायचं आहे. मी सरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान द्यायचा आहे. त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे.
एम महाराष्ट्र वॉटर ट्रॉफी या ट्रॉफीसाठी आपण तिकीट टू तिकीट टू वॉटर ट्रॉफी टॉप 8 मध्ये दाखल होणारा संघ FC विजय मेंगळे स्पोर्ट्स अकॅडमी या संघाला मात्र आपण सन्मानित करतोय. अण्णांच्या शुभ हस्ते आपण हे तिकीट देतोय. उद्या या टॉप 8 मध्ये या संघाला खेळताना आपण पाहणार आहोत. वॉटर ट्रॉफी क्वालिफायर या मॅच मधनं विजय मिळवत या संघाने टॉप 8 मध्ये प्रवेश केलाय आणि या संघाला आपण तिकीट देऊन सन्मानित करतोय आणि उद्या आमंत्रित करतोय टॉप 8 मध्ये खेळण्यासाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकर. निलेश डेरे अर्थात यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन त्याचबरोबर सचिन दादा मेंगडे स्पोर्ट फाउंडेशन संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. साठी अण्णांना आमंत्रित केलं. अण्णांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आम्ही साऊंड व्यावसायिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. वॉटर ट्रॉफी आणि MM स्टिक असं मात्र कॉल असेल. ट्रॉफी असा कॉल केलाय आणि MM स्टिक बॉलिंगचा निर्णय घेतलाय. सचिन दादा मेंगडे 11 संघाने बॉलिंगचा निर्णय घेतलाय. धन्यवाद अण्णा. बॅट्समन नेम प्लीज. दोन्ही टीमचा एक एक अतिरिक्त खेळाडू. वॉर्जे वॉरियर्स आपले एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. बॅट्समन नेम प्लीज. टीम वारजे वॉरियर आपला एक खेळाडू इथे पाठवून द्या. बॅट्समन नेम आकाश. स्ट्रायकिंग एंडवरती असेल आकाश आणि शंतनू. आकाश आणि शंतनू ही जोडी मैदानामध्ये. बॉलर्स नेम गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय हर्षद. गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळेल हर्षल. एक अनुभवी गोलंदाज आहे आणि ते अनुभव मात्र आता पणाला लावला जाईल. सृष्टी फाउंडेशन संघाला मात्र हा सामना चांगल्या रन रेटने जिंकायचा आहे. पहिला चेंडू हवाई हल्ला. चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. पहिला चेंडू होती षटकार. 6 धावा. पुढचा चेंडू परत एकदा फटका जोरदार. फील्डर के मस्तक पे दस्तक. गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. अगदी पहिल्या 2 चेंडूचे फटके जर पाहिले तर मला वाटतंय सचिन दादा मेंगडे 11 संघ आनंदी झाला असेल. आणि या मॅच मध्ये त्यांचं देखील लक्ष आहे या मॅच वरती. कारण जेवढा वारजेचा रन रेट चांगला होईल तेवढ्या त्यांच्या संधी वाढत जातील. 10 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू अगदी पाहिले तर आकाश जैनने मात्र धमाक केला. आकाश जैनचा दिवस अगदी फार चांगला. पहिल्या चेंडूवरती तिथे पहिल्या ओव्हर मध्ये विकेट देखील आली होती. ती आकाशच्या हातामध्ये झेल आला होता आणि ते सुरुवात देखील आकाशने चांगली केली आहे. इथे आणखी एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशने धाडून दिलाय. चौकार. वाह आकाश जैन वाह.
आकाश जैनच्या बॅट मधनं 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले. 1 षटकाराला 2 चौकार आले. पहिल्या 3 चेंडू मध्ये अगदी 14 धावा. आरजे वॉरियर हा संघ जर पाहिला तर पहिले काही मॅच डगमगला होता, चुका केल्या होत्या आणि त्या चुकांमुळे संघाला मात्र फार भुर्दंड भोगावा लागला. या मॅच मध्ये ते चुका भरून काढण्याचा प्रयत्न मात्र करतील आणि यावेळेस पाहिलं तर हा चेंडू इथे परत एकदा निर्धाव मात्र आलाय. बॅटची आतली कड आणि ते रन मात्र नाही. परत एकदा डॉट बॉल. ते गोलंदाजाचं चांगलं कमबॅक आता पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 5 चेंडूचा खेळ मात्र पूर्ण झाला आणि 14 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लावले जातात. इथे परत एकदा आसमानी टोला. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न फार चांगला केला. पाहूया तिथे धावा अडवल्यात का. प्रयत्न मात्र लाजवाब होता. मॉर्टर ट्रॉफीचा धमाका मैदानावर सुरू झालाय आणि त्या ट्रॉफीसाठी सुरच पाहायला मिळते. काय प्रयत्न तिथे केला, अफलातून प्रयत्न. पंचांच्या निर्णयाची वाट मात्र पाहिली जाईल. थांबवलाय षटकार मात्र वाचवला गेला. असा निर्णय आलाय का, हा निर्णय मात्र अजूनही पाहिला जाईल. अगदी असे एफर्ट्स बघावे आणि बघतच राहावे असे मात्र वाटतात. आताच्या धावा सेफ. फक्त आताच्या 3 धावा. 2 आताच्या 2 धावा आणि धावफलकावरती धावा जमवत आहेत त्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 बनवले गेले. अजूनही 24 चेंडू 57 धावांची गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज कुणाल. वॉरियर संघासाठी आता नवीन गोलंदाजी मार्कवर येईल कुणाल. 24 चेंडू 57 धावांचं भलं मोठं टार्गेट आता मैदानामध्ये असेल. यावेळेस परत एकदा चेंडू हवेत केला. इथे यावेळेस मात्र झेल टिपला आणि ते पहिला फलंदाज मात्र बाद होईल. पहिला धक्का टीम वारजे वॉरियर संघाला. झेल कोणी पकडला, गिरीश. गिरीश मडके टिपलेला सुंदर झेल आपण पाहिला. तेवीस चेंडू आणि 57 धावांची गरज. पहिला फलंदाज मात्र इथे बाद झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सुमित जाम. नवीन बॅटर मैदानामध्ये. 16 धावा या धावफलकावरती आतापर्यंत बनवलं जातं. 23 चेंडू आणि 57 धावांची गरज. वॉरजे वॉरियर या मॅच मध्ये पाहिलं तर जास्त काही उरलं नाही या स्पर्धेमध्ये. एक अनुभव, एक आनंद मात्र आता या स्पर्धेचा घेतला जाईल. पण अगदी या स्पर्धेतून बाहेर जाता आता विजयी निरोप घेण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. अजूनही एक मॅच मात्र वारजे वॉरियरची बाकी आहे. म्हणजे इथे रन रेट वरती देखील विचार करावा लागेल. इथे वारजे वॉरियर जिंकली, पुढच्या मॅच मध्ये FC बगळे संघासमोर देखील विजय मिळाला तर 2-2 गुण त्यांचे देखील होतील. फुल टॉस चेंडू होता. झेल मात्र इथे टिपला आणि फलंदाज इथे बाद. सचिन चव्हाणने टिपलेला सुंदर झेल आणि इथे आणखी एक फलंदाज बाद. विजयाच्या दिशेने धावणारा रथ मात्र इथे रोखला गेलाय.
22 चेंडू आणि 57 धावांची गरज. गणेश भोकरे नवीन बॅटर. 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झालेत. कुणाल जाधवचा दिवस मात्र आज फार चांगला दिसतोय. अर्धशतकी खेळी गेली. गोलंदाजीला आले. जिथे गरज होती विकेटची ब्रेक थ्रू मिळवून दिला. पहिल्या 2 चेंडूमध्ये एक नाही 2 ब्रेक थ्रू मिळवून दिले. 2 फलंदाज बाद गेलेत. टॉप ऑर्डर मात्र डिस्ट्रॉय करण्याचे काम. पण एका बाजूने पाहिले तर आकाश जैन अजून देखील मैदानामध्ये आहे. गणेश भोकरे स्ट्रायकिंग गेटवरती खेळताना पाहायला मिळेल. यावेळेस हा चेंडू मात्र वेगवान चेंडू मात्र निर्धाव. विकेट अटॅकचा चान्स होता आणि तिथे मात्र हा चेंडू निर्धाव आलाय. 16 धावा. धावफलक स्थिर ठेवला. स्विच इट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि खूप वेळानंतर आलेला चौकार. गणेश भोकरेच्या बॅट मधून हा पहिला चौकार असेल. या इनिंगचा हा पहिला चौकार गणेशच्या बॅट मधून आला. यावेळेस हा चेंडू कव्हर मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक प्रयत्न मात्र फार मोठा गेला. चेंडू मात्र थांबला नाही. चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. यावेळेस हा चेंडू अगदी पाहिलं तर परत एकदा स्विच हिट खेळायचा प्रयत्न होता. इथे अगदी पाहिलं तर फक्त एक सिंगल धाव. डी ग्रुपचा पॉईंट टेबल पाहिलं तर FC विजय वेगळे स्पोर्ट्स अकॅडमी 3 पैकी 3 मॅच जिंकत 6 गुणांवरती आहेत. सचिन बेंगडे स्पोर्ट फाउंडेशन 3 पैकी 2 मॅच जिंकत 4थ्या स्थानावरती आहेत. यशवंतराव पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन 3 पैकी 1च मॅच जिंकलेत. 2 पॉईंट वरती आहेत. धाव फलकावरती धावा आहेत त्या 25 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25. 18 चेंडू 48 धावांची गरज. सृष्टी फाउंडेशन देखील एक सामना जिंकले. 2-2 पॉईंट वरती आहेत. म्हणजे पुढच्या मॅच मधली देखील आणखी चुरस पाहायला मिळेल. हे पुढच्या मॅचेस देखील रंगतदार होणार यात शंका नाही. पुढच्या मॅचेस देखील महत्वाच्या असेल. पुढची मॅच जर सचिन बेंगडे सगळ्यांनी जिंकली तर ते देखील क्वालिफाईड होतील. पण अगदी तिथे पराभव झाला तर मात्र चुरस परत चालू होईल. म्हणजे पॉईंट टेबल पाहिला जाईल आणि पॉईंट टेबल नक्की कुणाच्या बाजूने कोल देईल हे मात्र पाहिलं जाईल. म्हणजे इथे मॅच तुम्हाला खेळायची आहे. चांगला रन रेट राखायचा आहे. क्रिकेटर्सने मात्र भरपूर काम सोपं केलं आणि ते स्कोरिंग करणारे आमचे मित्र कृष्णा बोडके यांचं देखील सुंदर काम आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. यावर चेंडू मात्र हवेत होता. नावेद यांचं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव. 26 धाव फलकावरती आपण पाहतोय. 17 चेंडू 47 धावांचे टार्गेट. परत एकदा हा चेंडू मात्र वेगवान होता. हा सामना जर सृष्टी फाउंडेशनने जिंकला ते देखील रेसमध्ये कायम राहतील. म्हणजे जवळपास 3 संघाचे 4-4 पॉईंट होण्याची शक्यता आहे. म्हणजे हा सामना सृष्टी फाउंडेशनला जिंकायचाच आहे आणि पुढे सचिनदादा बेंगडे
हा संघ पराभूत व्हावा अशा अपेक्षा देखील ठेवाव्या लागेल. म्हणजे इथे स्वतःचा आनंद साजरा करायचा आहे, नंतर दुसऱ्याचं दुःख देखील पाहायचंय. 26 धावा धावफलक आपण पाहतोय. सव्वीस धावा या धावफलक आपण पाहतोय. दोन पॉइंट दोन चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. यावेळेस फटका जोरदार, चेंडू वन बाउंस, सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. चार धावाने धावफलक पुढे सरकलाय. 30 धावा. 15 चेंडू आणि 43 धावांची आता मात्र गरज असेल. शेवटचे 15 चेंडू 43 धावा हे टार्गेट मात्र आता समोर असेल. ते बॅटची कडा आणि ते नो बॉल. बॅटची कड होती, जेल मात्र टिपला होता. पंचांचा इशारा आला, नो बॉल. आकाश जैनला मात्र मिळतंय जीवदान. पोस्ट टिपिंगचा नो बॉल पंचाने पिचच्या बाहेर चेंडूने मात्र टप्पा घेतला आणि तिथे पंचांनी मात्र नो बॉलचा इशारा कळवला. आकाशने मात्र फार दूरवरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. कौतुक करावं लागेल आकाशच्या बॅटिंगचा आज. आज परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू मात्र आलाय. सामना आता येऊन टेपलाय ते 14 चेंडू 42 धावा. रंगतदार सामना आपण मैदानामध्ये पाहतोय आणि या रंगतदार मॅच मध्ये चुरस मात्र अजूनही कायम. 14 चेंडू 42 धावांची गरज. तेरा चेंडू 42 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू, चांगला फटका खेळलाय. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा, 2 फलंदाज बाद. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या त्या 41 धावा. 3 ओव्हर मध्ये 32 बनवल्या गेल्या. 12 चेंडू मध्ये 41 धावा बनवायच्या. स्टिक
आयोजित मॉर्टर ट्रॉफी 2025चा सोहळा आपण पाहतोय. आज क्वालिफायरचा शेवटचा दिवस. आज दोन संघ मात्र क्वालिफायर होऊन पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतील आणि उद्या त्यांचा मात्र टॉप 8चा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 32 धावा दाखल करतोय आपण पाहतोय. शेवटचे 10 चेंडू आणि 40 धावांची गरज मात्र असेल सामना संपवण्यासाठी. मॅच अगदी पाहिलं तर वारजी वॉरियर्स पासून थोडीशी दूर निघून चालली, पण वारजी वॉरियर्सने सामना सोडला नाहीये. धरतायत ते देखील आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. आज कुलवा टप्प्यात चेंडू होता, कुठून काढला, एक सिंगल धाव मात्र असेल. पण दुसऱ्या बाजूने अगदी पाहिलं तर सुस्ती फाउंडेशनला हा सामना जिंकायचा आहे, तोही चांगल्या रन रेटने. 9 चेंडू आणि 39 धावा हे मात्र आता समीकरण असेल. बराचसा सामना जर पाहिला तर सृष्टी फाउंडेशनच्या बाजूने झुकलाय, पण या मॅच मध्ये चांगल्या रन रेटने सामना जिंकणं आणि पुढच्या मॅच मध्ये सचिन मिंगडे संघाचा पराभव पाहणं हे मात्र बघावं लागेल, हे यासाठी थांबावं लागेल. परत एकदा खोलवर टप्प्यात चेंडू होता. कुणाल जाधव अगदी घातक गोलंदाजी आज आपण पाहतोय. बॅटिंग मध्ये देखील चमकदार कामगिरी केली, गोलंदाजी देखील म्हणजे सुरेख काम केलं. म्हणजे संघासाठी अगदी ऑलराऊंड परफॉर्मन्स आज कुणाल जाधवचा आपण पाहिला. थोडं उशिराने जाग आली, पण जाग मात्र आली. जी बॅटिंग अगोदर झाले अगोदरच्या काही मॅचेस मध्ये झाली असती तर मात्र रनरेटच्या भानगडीत पडावं लागलं नसतं. यावेळेस परत एकदा चेंडू मात्र हवेत खेळला, क्षेत्ररक्षक फार दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, इथे झेल सुटला. दुहेरी धाव मात्र इथे पूर्ण होईल. झेल मात्र सुटलाय. शेवटचे 7 चेंडू आणि 37 धावांची गरज. आकाश जैन स्ट्रायकिंग 16 चेंडू मध्ये 24 धावा आकाश जैनने आतापर्यंत बनवल्या. 36 धावा या धावफल करते आतापर्यंत पूर्ण होतात. 2 फलंदाज बाद 36. शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. आकाश यावेळेस पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. कुणाल जाधवच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट, त्रिफळा उडवलाय. फलंदाज मात्र इथे बाद होईल. विकेट नंबर 3. फलंदाज इथे बाद. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 बनवल्या. शेवटचे 6 चेंडू बनवायचे 37 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. प्रशांतला बॅटिंग करताना तुम्ही पाहिलं
आज गोलंदाजी करताना प्रशांतला तुम्ही पाहणार. पिच क्रिकेटमध्ये प्रशांतला अनेक वेळा गोलंदाजी करताना मी पाहिलंय, पण आज वॉटर ट्रॉफी दरम्यान प्रशांतची गोलंदाजी. शेवटचे 6 चेंडू आणि 37 धावांचं टार्गेट. आजच्या या स्पर्धेसाठी कॅमेरा ऑपरेटर, मेन ऑपरेटर साहिलजी दुबे कुठे असताल तर संपर्क साधा. आणि ते झेल मात्र टिपला, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये होत. बॅट्समन नेम शुभम. शुभम नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. शुभम 5 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. वॉरियर साठी फक्त एक औपचारिक मॅच असेल. इथे मात्र या मॅच मध्ये 5 चेंडू मध्ये 5 षटकार जरी मारले तरी एखादा चमत्कार मात्र गरजेचा असेल. आणि ते परत एकदा प्रशांतचा हा उसळता चेंडू. आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. व्हाईट बॉल साठी विचारणा मात्र केली जाते तिसऱ्या पंचांकडे. बराचसा हा सामना पाहिला तर वारचे वॉरियर संघासाठी मात्र हा अवघड होत चाललाय. बॅटिंग टीमने घेतलेला हा रिव्ह्यू. निर्णयाचा वाट मात्र पाहिली जाते. 36 धावा धावफलक आतापर्यंत पाहिले आपण. वन बाउन्सचा इशारा मात्र पंचांनी कळवलाय. आणि इथे मात्र परत एक विकेट. आणखी एक विकेट प्रशांतच्या नावावरती. वा काय गोलंदाजी प्रशांतने केली. अगदी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीला आला. 2 विकेट देखील मिळवल्या. ऐसे नहीं तो ऐसे एक टीम के लिए कुछ करके जाएंगे. तीन चेंडू 37 धाव. पुढच्या संघाने तयार राहायचं. यानंतरचा सामना एक हाय व्होल्टेज ड्रामा. निलेश दादा डेरे 11, यशवंतराव पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध सचिन दादा मेंगडे 11. यानंतरचा सामना तयार राहायचंय. बॅट्समन नेम संकेत. संकेत कासार नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. 3 चेंडू 37 धावांची गरज. संकेतसाठी पहिला चेंडू मात्र डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू 37 धावा.
हा चेंडू इथे मात्र फटका जोरदार खेळलाय क्षेत्ररक्षक, तिथे झेल मात्र सुटला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक चेंडू एक ते धावांची गरज. सामना अगदी पाहिलं तर सृष्टी फाउंडेशन संघाच्या बाजून झुकलाय, तरी देखील या षटकारावरती नाहीत भाई मात्र फार नाराज असतील क्षेत्ररक्षकावरती, कारण इथे धावा वाचवणं गरजेचं होतं, कारण अजून देखील अपेक्षा सोडली नाहीये क्वालिफाईड राऊंड मधनं पुढे जाण्याची. इथे हा चेंडू मात्र सुरेख आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. जवळपास 30 धावांनी सामना मात्र जिंकला सृष्टी फाउंडेशन संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. हार्ड लक टीम वारजे वॉरियर्स. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सोमनाथ भाऊ पवार यांना मी आमंत्रित करेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कुणाल जाधव. 66 धावांचा तुफान खेळ, त्यामध्ये 2 चौकार 9 षटकार खेळले, 2 ओव्हर टाकल्या, त्यामध्ये 3 विकेट घेत 13 धावा फक्त खर्च केल्या. कुणाल जाधव या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.